प्रत्येकाने जबाबदारी पेळल्यात. त्यामुळे हा सुंदर नजारा संदीपजी गणेशजी नाईक प्रेझेंटेड NMTC रबर बॉल आपल्या भेटीला पर्व पहिलं पहिले पर्व तिसरी मॅच आपल्या भेटीला आता येणार आहे. बॅक टू द क्रिकेट अतिशय दर्जेदार हे आयोजन आणि अफलातून हे मैदान ऐतिहासिक मैदान रामलीला मैदान सारसोळ येथे तिसरी मॅच टोनी टायटन्स ज्या कॅप्टन अर्थात निखिल मडमे टॉस जिंकला आणि पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही टीमचा विचार केला प्रदीप तर दोन्ही टीम एक एक विजय संपादन करू शकलाय. म्हणजे ही मॅच खूप खुशल आहे. जर एक संघ जिंकतं तर टेबल पॉइंट मध्ये गुणतालिकेमध्ये अग्रस्थानी जाईल. बिल्कुल सैंडी अपना आपको ऊपरी अंक तालिका में ले जाने का प्रयास दोनों टीम की तरफ से यहाँ पे किया जाएगा. सैंडी यहाँ पे खेल शुरू होने से पहले मैं राहुल राठौड़ और विजय मात्रे, राहुल राठौड़ जो कि वाशी से अपना ताल्लुकात रखते हैं और विजय मात्रे जी बेलापुर से अपना बेलापुर गांव से ताल्लुकात रखते हैं, दोनों को भी तहे दिल से शुक्रिया अदा यहाँ पे अदा करना चाहूंगा. इससे पहले मैच में इन दोनों युवा क्रिकेट कमेंटेटर ने बड़ा उम्दा क्रिकेट कमेंट्री यहाँ पे की सैंडी और हर किसी का दिल इन दोनों ने जीता. चलिए खेल की तरफ रुख करते हैं. गेंदबाजी का क्रम जारी रखने के लिए यहाँ पे तलब किया जा रहा है विकी बंसोड़े और उनके सामने रुत्तांशु पाटिल. विकी बंसोड़े मैन फ्रॉम तलवली दानिया से ओवर द विकेट नया और प्रारंभ करते हुए लेंथ गेंद थी और इस गेंद को घूम के मारना चाहते थे ऑन साइड में. गेंद रुतांशु पाटिल जी के कदमों से लपेट गई और देखिए स्क्वायर लेग रीजन में गई. एम्पायर इशारा कर रहे लेग बाय का. इस तरह से एक रन बगैर किसी नुकसान के बाद टॉस हारने के बाद मैदान में उतारी गई है ये टीम वियांश फाइटर जुगाव की ये टीम खेलते हुए टॉनी टाइटंस टीम के साथ. अब स्ट्राइक में जा रहे हैं हमजा खान. एक बहुत ही उम्दा ऑलराउंडर है हमजा खान सैंडी. जिस तरीके से इससे पहले मुकाबले में हमने देखा बहुत ही उम्दा गेंदबाजी, उसी तरीके से उतनी बेहतरीन बल्लेबाजी. 11 गेंदों में 24 रनों की धाकर पाड़ी, यही इस खिलाड़ी की पहचान है. एक अच्छे हरपर मोला खिलाड़ी. इस बार अपने फॉलोअर थ्रू में थोड़ी सी गड़बड़ी कर दी गेंदबाज विकी बंसोड़े ने और अब नए सिरे से गेंदबाजी करेंगे. दाहिने हाथ से ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हमजा खान के लिए. विकेट कीपर काफी दूर खड़े हैं विकेटों से. एक फ्लाई स्लिप है, एक कवर के क्षेत्र में क्षेत्ररक्षक है, एक डीप कवर है और एक एक्स्ट्रा कवर है. इस बार देखिए ये फुल टॉस गेंद थी और हमजा खान ने इस गेंद को खेला है. गेंद जा रही है मिड विकेट बाउंड लाइन के बाहर और ये 6 रन. डीजे बजाइए. दशरथ दादा ढिंचक ढिचंग ने वाट लगा दी पूरी संगीत की. देखिए सुनने में क्या आता है. आमच्या गावाना लोढा आला. लोढा म्हणजे बिल्डर. क्या क्या संगीत है सैंडी. बड़ी ही मुस्कुराहट आती है चेहरे के ऊपर. और इस तरीके से कुल स्कोर है 7 रन. इस बार ये गेंद फिर एक बार लेंथ गेंद थी. हमजा खान ने गेंद को लॉन्ग ऑन रीजन में खेला है और गेंद जा रही है बॉन्ड लाइन की तरफ और ये 6 रन. क्या बल्लेबाजी कर रहे हैं सैंडी. क्या बोलना चाहोगे हमजा खान के इस तरीके से हमला कर दिया इस मर्तबा अगर देखा जाए तो गेंदबाज के ऊपर. प्रदीप बॅलन्स पहा असं कधीही वाटलं नव्हतं का हा शॉर्ट ऑफ जॅक त्याचा समोरच्या दिशेनं षटकाराच्या बाहेर जाईल. कमाल याचा ऑलराऊंडर आहे. येत्या 2-3 वर्षांमध्ये सातत्याने वाशी प्रीमियर लीग जेव्हा झाले होते तेव्हा या बॅटरला प्लेअर ऑफ द सिरीज ऑलराऊंडर परफॉर्मन्स देण्यात आलं होतं आणि तिथे त्याचे पाय जे म्हणतात ना मुलाचे पाय पाळण्यात दिसतात त्याचे बॅटरचे या ऑलराऊंडरचे पाय दिसले होते पाळण्यात. कार हा येणारा भविष्य आहे. भविष्यामध्ये प्रतिस्पर्धांचे अक्षरशः पिछे काढेल आणि त्याच दिशेने हमजा खानचा प्रॉपरली ऑलराऊंडर परफॉर्मन्स या अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रीमियर लीगमध्ये त्याचा शो आता चालू झाला. बिल्कुल सैंडी बहुत ही उम्दा बल्लेबाजी कर रहे हैं. बिल्कुल मेरिट के ऊपर बल्लेबाजी करते हुए यहाँ पे हमजा खान. इस ओवर की अगली गेंद राउंड द विकेट. इस मर्तबा गेंदबाजी कर रहे हैं. फ्लिक कर दिया है गेंद को. गेंद जा रही है स्क्वायर लेग बाउंड लाइन के बाहर और ये 6 रन. ठोको डीजे. सिक्सर की झड़ी लगा दी है यहाँ पे हमजा खान ने.
नक्कीच प्रदीप तर मी मी विचार करतो का स्लो वन 3च्या 3 फसलेत स्लो वन टाकण्यामध्ये माहेर आहे विकी बनसोडे परंतु स्लो वन टाकताना सर्व फुल टॉस कदा रबरी बॉल आणि त्याच्यानंतर टेनिसचा विचार केला तर जमीन आसमानचा फरक आहे लवकर चटकन मात्र सटकतो पण तोच ग्रीप मिळता मिळता जर विचार केला टेनिसचा तो ग्रीप परफेक्टली बसते पण रबर बॉल लवकर चढण्यात म्हणून स्लो वन टाकताना हात धोका असतो बॉलरला जर सटकला तर फुल टॉस आणि जास्त शॉट टाकला तर टायमिंग म्हणून लॉंग लेग आणि फाइन लेगला क्लियर करतात बिल्कुल सैंडी, इसमें कोई दोहराई नहीं है। देखिए हमजा खान के पास देखिए सैंडी कोई ज्यादा भारी भरकम शरीर नहीं है उनका, इसीलिए मैं हमेशा कहता हूं जहां जहां भी कमेंट्री करता हूं क्रिकेट ये खेल नहीं है जादू टोना तंत्र मंत्र का। दशरथ दादा, क्रिकेट ये खेल नहीं है जादू टोना तंत्र मंत्र का, यहाँ पे तेल निकल जाता है अच्छे अच्छों का। क्या जबरदस्त काबिलियत है हमजा खान में, उनकी जितनी भी प्रशंसा की जाए उतनी कम है सैंडी। चालेल ना सरकार अनुदादा आमचा टर्म संपेल आता या मॅच नंतर, आमच्या नंतर मग ते लोक त्यांना तुम्हाला रील्स करायचं हा बरोबर ते करतील हा ना ना करू 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 ना त्यांचं करू ना लोकांचं करा काय झालं कोणी कोणी अडवलं रे बॉल, कोणी अडवलं, कोण आहे वारावर खेळायला? क्या लाजवाब क्षेत्ररक्षक दीपक ठाकुर मैन फ्रॉम धारावे। एक एक रन काफी मायने रखता है क्रिकेट में, और जब आप लक्ष्य का पीछा करते हो, जब आपकी टीम उतरेगी लक्ष्य का पीछा करने के लिए टॉनी टाइटन की, तब ये रन काफी अहमियत साबित होंगे, अहम साबित होंगे। अब स्ट्राइक में ऋतांशु पाटिल, कुल स्कोर है 20 रन, जबकि ये अंतिम गेंद है इस पहले ओवर की। गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज विकी बंसोड़े, दाहिने हाथ से ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं। स्टंप के नजदीक से फेंकी हुई गेंद, गेंद ने बल्ले का मोटा सिरा लिया था और गेंद फ्लाई स्लिप में गई थी, लेकिन वहां पे जो क्षेत्ररक्षक है निखिल मडवी जी, उनके सामने की तरफ से गेंद फाइन लेग रीजन में गई थर्ड मैन के जरिए, और इस तरीके से दौड़कर दोनों बल्लेबाजों ने 2 रन अर्जित किए और 22 का इशारा किया एम्पायर ने। इस तरीके से 22 रन है कुल स्कोर, बल्ले से लगने के बाद गेंद गई थी। सैंडी एक ओवर की समाप्ति हुई है और कुल स्कोर है 22 रन स्कोरबोर्ड के ऊपर। अगर देखा जाए तो काफी अच्छी शुरुआत विहांश फाइटर्स। बघा त्या स्क्वेअर लेगच्या इकडे जो कॅमेरा आहे आदरणीय संदीपजी नाईक साहेबांचे होर्डिंग्स लागलेले आहेत, तिकडे 2 छोटी छोटी मुलं बघा बांबूवरती बसलेली आहेत, त्यांना माझी विनंती आहे की खाली उतरा मित्रांनो प्लीज, कॅमेरामनच्या खाली। थँक्यू, फार चांगली मुलं आहेत सँडी इकडची ऐकणारी, Yes, जरूर प्रगती करतील येणाऱ्या वर्षांमध्ये। खरोखर सँडी, खरोखर प्रदीप जाऊया आणि एक अंपायर आहेत आदरणीय प्रेमींजी शिंदे यांना आपण सन्मानित करणार आहोत, कारण प्रत्येकाने योगदान दिलेले आहे, त्या योगदानाबद्दल आम्ही आदरणीय प्रेमींजी शिंदे यांचा विशेष सत्कार करणार आहोत। चांगली अंपायरिंग केलेली आहे। चला 2 जे मॅच आपण पहिली झाली, चला अप्पा स्ट्रायकर्स आणि ट्रायडंट नवी मुंबई दोन्ही टीम कॅप्टन त्वरित आमच्या कोम बॉक्स मध्ये येतील, कॉमेंट्री बॉक्स मध्ये या। अप्पा स्ट्रायकर्स आणि ट्रायडंट नवी मुंबई, अफलातून बॉलिंग। आणि म्हटलं जातं प्रदीप, जेव्हा वाघ जखमी असतो ना तर जखमी वाघ डरकाळ्या मोठा पडतो, तसं धीरजचं आहे प्रदीप। बिल्कुल सैंडी, अपनी काबिलियत इस खिलाड़ी ने साबित की है अखंड टेनिस क्रिकेट विश्व में। वही गेंदबाजी कर रहे धीरज भोईर, इस बार काफी तेज गति की गेंद थी, बल्ला जरूर चला था हमजा खान का, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो पाया, और बाकी का तमाम काम विकेट के पीछे। रुनाल नारायण म्हात्रे जी ने ग्लोव्स पहने हुए, विकेट के पीछे दस्ताने पहनी है और विकेट कीपिंग का मुजाहरा करते हुए उनके बगल में। प्रदीप तुला थांबवतो थोडा, माफ कर मला। प्रवीणजी शिंदे ज्यांनी अतिशय जबरदस्त दर्जेदार अंपायरिंग केले त्यांना करूया सन्मानित। मी विनंती करतोय एनएमटीसीए चे सदस्य आहेत मंदारजी परब यांचे शुभ हस्ते आपण सन्मानित करणार आहोत। प्रवीणजी शिंदे चांगली अंपायरिंग इथे येऊन एनएमटीसीच्या या पावसाळी रबर बॉल
प्रीमियर लीग मध्ये छान अशी आपण अंपायर केली त्यासाठी NMTC रजिस्टर ही प्रेझेंटेड व्हेरी गुड MCA रजिस्टर अंपायर आहेत प्रवीणजी शिंदे त्यांचा खास सन्मान इथे केला जातोय थँक्यू सो मच प्रवीणजी शिंदे आपण अतिशय जबरदस्त अशी सटीक निर्णय देताना चोख अशी कामगिरी बजावल्याबद्दल तुमचा हा सत्कार मंदार परब यांचे शुभ असते थँक्यू सो मच O2 प्रदीप सैंडी कुल स्कोर है 24 रन बगैर किसी नुकसान के बाद हमजा खान को देखिए वाइड यॉर्कर गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पे धीरज भोईर उल्टा बल्ला चलाया था रिवर्स अटेम्प्ट किया था 2 रन मुकम्मल किए अब धीरज भोईर तैयार बाएं हाथ से ओवर द विकेट हमजा खान के लिए तेज गति की गेंद थी फिर एक बार वाइड यॉर्कर गेंद को देखते रह गए हमजा खान बाकी का तमाम काम विकेट के पीछे रुणाल नारायण मात्रे जी ने किया और कोई भी रन नहीं बना स्कोर अभी भी 24 रन बगैर किसी नुकसान के बाद वियांश फाइटर जुगाव टीम का फिर एक बार धीरज इस ओवर की अंतिम गेंद बाएं हाथ से ओवर द विकेट ये गेंद लेग आउट मिड स्टंप पे गेंद थी बैकफुट पे गए और गेंद को घुमा दिया है गेंद जा रही है लॉन्ग ऑन रीजन में 1 रन दौड़कर अर्जित किया 1 ही रन से संतुष्ट होना पड़ा 2 ओवरों की समाप्ति हुई है और कुल स्कोर है 25 रन स्कोरबोर्ड के ऊपर वियांश फाइटर जुगाव का देखिए कितनी बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा यहाँ पे धीरज भोईर ने दूसरा ओवर गेंदबाजी की जिसमें 3 रन खर्च किए हालांकि कोई सफलता नहीं प्राप्त की लेकिन अनुशासन नजर आया उनकी गेंदबाजी में सैंडी हरणार यांची चावी आणि अतिशय याच नगरीतले दत्ताजी मेहर यांना आपण सन्मानित करणार आहोत लाजबाब क्रिकेटचे अंपायर एक उत्कृष्ट कुशल 11 कोट खेळणारा आघाडीचा बॅटर परंतु त्यांनी ओळख आता निर्माण केले अंपायर क्षेत्रामध्ये आणि या NMTCचे सर्व मुख्य स्थानी असलेले अध्यक्ष अनुप पाटील यांचे शुभ हस्ते आज सन्मान स्वीकारतील दत्ताजी मेहर सारसोळे गाव आणि सारसोळे गाव म्हटलं कुशल टीम कुशल मध्ये ओपनिंगचा बॅट्समॅन आणि आता मात्र अंपायरच्या भूमिकेत दत्ता मेहर यांना सन्मानित केले जातं NMTC प्रेझेंट पावसाली रबल बॉल प्रीमियर लीग थँक्यू सो मच दत्ताजी मेहर चांगलं योगदान दिलं येस प्लीज प्रदीप त्याचबरोबर 2 पहिल्या ज्या मॅच झाल्या सामने झाले त्या सामन्यामध्ये पराजित जे टीम झाले त्यांचा मॅच नेक्स्ट आहे ते एक इनिंग ब्रेक होईल दोन्ही कॅप्टन भावेश नाईक आणि विकी मुंबईकर अप्पा स्ट्रायकर्स विरुद्धात ट्रायडंट नेव्ही मुंबई चला बोलवलं जातं कारण तुमची फिलअप करायची आहे जी प्लेइंग 11 लिस्ट आहे ना ती फिलअप करायची आहे तर त्वरित या भावेश नाईक आणि विकी मुंबईकर O2 प्रदीप सैंडी 2 ओवरों की समाप्ति हुई है और कुल स्कोर है स्कोरबोर्ड के ऊपर 25 रन यानी कि धीरज भोईर ने देखी है यहाँ पे काफी बेहतरीन गेंदबाजी की है और अनुशासन उनकी गेंदबाजी में नजर आया केवल 3 रन खर्च किए हालांकि कोई सफलता प्राप्त नहीं की सैंडी लेकिन रनों के ऊपर उन्होंने पूरी तरह से नियंत्रण लगाया अंकुश लगाया नक्कीच प्रदीप काय सटीक लाईन लेंथ त्याचा तो वाईट म्हणून म्हटलं जेव्हा सकाळी आपण पाहिलं धीरजला तेव्हा तो बातचीत करत होतो आपण का धीरज परफेक्टली फिट आहे का येस स्विंग बॉल थँक्यू सो मच तर म्हटलं होतं जेव्हा कमी पडेल तिथे मात्र मी असेल जस्ट लाईक द मोहम्मद सिराजनं म्हटलं गुगलवरती त्याने ते वॉलपेपर गुगलच्या फ्रेमवरती त्यांनी दाखवलं बिलीव्ह विश्वास एवढा महत्वपूर्ण आहे तो दाखवताना ज्यामुळे मोहम्मद सिराजनं दाखवलं त्याप्रमाणे धीरजनं दाखवलं प्रदीप बिल्कुल इसमें कोई दोहराए नहीं है क्रिस वोक्स की भी मैं बात यहाँ पे छेड़ूंगा सैंडी अखंड टेनिस क्रिकेट विश्व उनको सलाम कर रहा है सैल्यूट कर रहा है उनका एक हाथ फ्रैक्चर रेकी भी एक हाथ से बल्ला लेके वो अपने टीम की जरूरत के हिसाब से मैदान में उतरे थे इस बार मिस टाइम किया है स्ट्रोक को अच्छी तरह से टाइम नहीं हुआ स्ट्रोक गेंद हवा में ऊपर खड़ी हो गई और राहुल शेट्टी ने कोई गलती नहीं की और इस तरीके से यहाँ पे हमजा खान आउट होके वापस जा रहे हैं अपने डगआउट की तरफ 25 रन पे पहला झटका पहुंचा है यहाँ पे वियांश फाइटर जुगाव टीम को 25 रन एक स्कोरबोर्ड के ऊपर और यहाँ पे विकेट का पतन हुआ है क्या बोलना चाहोगे इस गेंद के बारे में टायमिंग कुठेतरी मात्र बिनसला टायमिंग परफेक्ट करू शकलं ते टायमिंगवर त्याने 3 लगातार षटकार मारले प्रदीप त्यामध्ये त्याचा टायमिंग त्याचा फ्लो ऑफ द बॅट त्याचे स्विंग प्रॉपरली वेट तो समतोल कुठे मारला बॅट एकडे दुसरीकडे त्याचा हेड दुसरीकडे टायमिंग कंप्लीट मिस टेक द कॅच इझिली राहुल शेट्टी and गिव्ह द स्वप्नील ठाकूर मॅन फ्रॉम प्रियदर्शनी बेलापूर चा हा खंदेबाज गोलंदाजाने हा झटका दिले यामध्ये पहिला अर्थात हमजा खान बॅक इंटू द पेनल्टी जाताना फक्त 11 चेंडू फेस केले आणि 3 षटकारासहित 22 धावा सोपले प्रदीप सुपर बॅटिंग
सैंडी, दर्शकों के जानकारी के लिए मैं बताना चाहूंगा, यहाँ पे ये रबर बॉल क्रिकेट प्रतियोगिता है, लेकिन हर मैच में तीसरा ओवर जो फेंका जाता है वो स्विंग गेंद का इस्तेमाल किया जा रहा है, जिसके लिए ये पीली गेंद है थोड़ी सी, और रबर बॉल जो है ये सफेद कलर की गेंद है. येस प्रदीप, अजून एक गोष्ट आहे का हा स्विंग बॉल थोडासा धीम्या गतीने जातोय. स्विंग होतोय हवेमध्ये, तर टायमिंगला कुठेतरी जेवढ्या विकेट पाहिल्या तर स्विंग बॉल मध्ये जास्त विकेट पडले. बिल्कुल सैंडी, मयूर भोईर आए बल्लेबाजी करने के लिए, मैन फ्रॉम जूगांव, और काफी ताबड़तोब बल्लेबाजी के लिए विख्यात ये खिलाड़ी. क्या गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पे स्वप्निल ठाकुर, जिनकी जितनी भी सराहना की जाए उतनी कम है. पहली ही गेंद के ऊपर उन्होंने सफलता प्राप्त की, दूसरी गेंद बिंदी फेंकी है. लाजवाब लाइन और लेंथ के साथ गेंदबाजी करते हुए यहाँ पे स्वप्निल ठाकुर दाहिने हाथ से राउंड ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं. 4-5 कदमों का उनका बॉलिंग रन अप, और इस बार ये गेंद फिर एक बार बिंदी निकलती हुई गेंद देखते रह गए यहाँ पे मयूर भोईर, और बाकी का तमाम काम विकेट के पीछे विकेट कीपर ने किया. राउंड द विकेट गेंदबाजी कर रहे हैं स्वप्निल ठाकुर. सैंडी, लाजवाब गेंदबाजी का मुजाहिरा. नक्कीच प्रदीप, दोन्ही एकाच गावामध्ये खेळणार ऋतांश पाटील मयूर भोईर, त्यामुळे कम्युनिकेशन जुळेल, परंतु स्विंग बॉल कदाचित जाऊ द्या ईवर असं म्हणणं असेल कदाचित. इस बार ये गेंद देखिए, जब बिंदी गेंद आती है तब का बल्लेबाज कुछ करने की सोचता है अतिरिक्त, और इस बार बल्ला जरूर चलाया था और भाग्यशाली रहे, गेंद ने बल्ले का ऊपरी सिरा लिया और फाइन चली गई, फाइन लेग बाउंड लाइन के बाहर. एम्पायर इशारा कर रहे हैं 4 रनों के लिए. डीजे बजाइए, ठोकिए थोड़ा सा. कुल स्कोर में वृद्धि हुई, चौके की सहायता से कुल स्कोर है 29 रन, जबकि ये तीसरा ओवर प्रगति पे है. इस बार गेंद आने का इंतजार किया, बैकफुट पे गए और गेंद को स्विंग कर दिया है. गेंद जा रही है स्क्वायर लेग रीजन में, वहां पे रुणाल नारायण मात्रे जी ने गेंद को फील्ड किया और 1 रन की वृद्धि हुई है कुल स्कोर में. कुल स्कोर है 30 रन, जबकि ये तीसरा ओवर प्रगति पे स्वप्निल ठाकुर गेंदबाजी कर रहे हैं और इस ओवर की ये अंतिम गेंद. देखिए, अगर देखा जाए सैंडी, ऋतांशु पाटिल और मयूर भोईर एक ही गांव के खिलाड़ी, एक ही टीम के तरफ से खेलने वाले. देखते हैं ये जोड़ी कितनी जमती है. देखिए, अपने जगह पे खड़े खड़े यहाँ पे गेंद को लॉफ्ट कर दिया है, गेंद जा रही है लॉन्ग ऑफ पॉइंट लाइन के बाहर और ये 6 रन. इस तरीके से ओवर की समाप्ति हुई है. 3 ओवरों के समाप्ति के बाद कुल स्कोर है 36 रन, यानी कि 12 रनों की औसत से यहां पे रन मुकम्मल कर रही है. अगर देखा जाए तो वियांश फाइटर जूगांव की टीम, हालांकि उन्होंने निश्चित रूप से 1 विकेट गंवाया है, लेकिन रनों की औसत काफी अच्छी है. सैंडी, अप्पा स्ट्रायकर्स कॅप्टन प्लीज. येस प्रदीप, विचार पाहिला तर हा मी म्हणतो थोडासा रबर बॉल आणि स्विंग बॉल फरक आहे, परंतु यांच्या वडिलांना बॉल कोणता द्या किंवा या मुलाला कोणता बॉल द्या, तो तेवढ्याच ताकदीने मारेल. मग तो MR असो किंवा गुड शॉट असो, त्यांना तमाम नसते. फुल ताकद, एकदम राखडी ताकद. त्या राखडी ताकदचा जोर दाखवताना काय शेवट केला गोड. बेहतरीन स्ट्रोक. आपने बिल्कुल सही बात छेड़ी है. ऋतांशु पाटिल हो या फिर उनके पिताश्री हो रामचंद्र पाटिल, ताकत की कहीं पे भी दोनों के पास कमी नहीं है. लंबी ऊंची कद काटी है, उतना ही जबरदस्त भारी भरकम शरीर और उसका पूरा उपयोग करते हुए. जैसे ही यहाँ पे चौथा ओवर प्रगति पे हो, आइए अगला ओवर के लिए क्रिकेट कमेंट्री के लिए 35 वर्ष जो क्रिकेट कमेंट्री कर रहे हैं, टेनिस क्रिकेट जगत के महागुरु क्रिकेट कमेंट्री के संतोष मात्रे. सैंडी, थँक्यू सो मच RJ सम्राट प्रदीपजी विचारे. पहिला चेंडू महेंद्र प्रताप सिंग अर्थात द प्रिन्स नावाने टेनिस क्रिकेट मध्ये ओळखला जातो. पहिला चेंडू लेफ्ट हँड राऊंड द विकेट, अगदी यॉर्कर करण्याचा प्रयत्न, फ्लिक ऑफ द रिस्ट, सन्मान दिला मी म्हणेन मयूरने, आणि स्ट्राईक रोटेट पुन्हा एकदा ऋतांशी पाटीलकडे. 37 धाव म्हणल्या, 4थं ओव्हर प्रगतीपथावर बॉलिंग मार्कर मॅन पण 48 करावे. पुन्हा एकदा टप्पा पडला, कदाचित इन स्विंगर अलॉन द ग्रास, दूरवर क्षेत्ररक्षण, बेहतरीन क्षेत्ररक्षण म्हणजे ज्याची ओळख आहे तो दीपक ठाकूर, द बेस्ट फिल्डर ऑफ मच्छिंद्र स्मृती धारावे. कडक फिल्डिंग करताना फक्त सिंगल मिळते प्रदीप. 2 चेंडूवर 2 सिंगल, 38 बनल्यात. 5 ओव्हरची मॅच. पुन्हा अप्पा स्ट्रायकर्स टीम कॅप्टन विकी मुंबईकर त्वरित या, कारण जी प्लेइंग 11 लिस्ट आहे ना ती फिलअप करायची मित्रा. एक शॉट थर्ड मॅन आपण बघतो, डीप स्क्वेअर ऑफ द पॉइंट, डीप एक्स्ट्रा कबा. फटका चांगला, हपवली, चूक झाली प्रिन्सची. ते हपवले, ताव मारतात, त्याला लॉप केला लॉंग ऑफच्या वरून षटकार.
व्हाट अ कडक स्टॉक आहे. प्रदीप काय म्हणशील बिल्कुल टायमिंग सैंडी, बद्दल? जिस तरीके से आपने बात छेड़ी, चूसी हॉपवाली थी और उसका पूरा लाभ उठाया यहाँ पे मयूर भोईर जी ने. देखिए कितनी सहजता के साथ गेंद को लॉफ्ट कर दिया था, लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑन के दरमियान जो लंबा फासला उसके बीच में, और 6 रन यहाँ पे प्राप्त किया. लाजवाब बल्लेबाजी. कुल स्कोर है 44 रन. येस 44 बनल्यात. दोन्ही बाजूनी मात्र तुफानी बॅटिंग. ओ जाती अतिरिक्त उपयोग केला ऑफसाईड ऑफ खांद्याचा जोर उपयोग केला, पण वापर करताना प्रॉपर लेन नव्हती. तो सरळ ऑफस्टमच्या बाहेर आणि त्याला दंडित केलं. मी म्हणे निश्चित इथे अंपायर महेंद्र पाटील आणि शेशी मेहर हे अंपायर. वाईट टाकल्यानंतर पुन्हा ऑफसाईड ऑफस्टम बॅकफुटवर जाताना पंच करायचा जोरदार अपील केली. विकेटच्या पाठीने दाद मागेली, धीरज नाही पडत कुठे जी अपील महेंद्र प्रताप सिंग अर्थातच प्रिन्स शिवाची ती झाली नाहीये. थर्ड अंपायर DRS. मैदानाच्या बाहेर 2 अंपायर दत्ता मेहर आणि 1975 पासून खऱ्या अर्थाने या अंपायरिंग सुरुवात करणारे MCA पॅनलचे प्रेमींजी शिंदे यांची भूमिका जवळजवळ 1975. म्हणजे माझं वय प्रदीप तेव्हा फक्त 5 होतं. एवढा दांडगावान प्रवीणजी शिंदे. येस इज नो बॉल. पाहिलं गेलं प्रॉपरली जे थर्ड अंपायरच्या माध्यमातून ही भूमिका पार पडली ती दत्ता मेहर आणि त्याच्या सोबतीला 1975 पासून सुरुवात करणारे अंपायर प्रवीणजी शिंदे. थँक्यू सो मच. तो नो बॉल होते. संधी असेल बॅट्समॅनला फ्रीट. 46 धावा चौथ्यावर टाकल्या जा मैदानात. बॉलिंग मार्कवर प्रिन्स. फ्रीटची संधी. लव सुरेख बॉल यार. यॉक केला फ्लिक ऑफ द रिस्ट. चांगलं शत्रघ्न सिली मिडॉन. व्हेरी क्लोज ऑफ सिली मिडॉन बाय अक्षय मडवी. एक धाव मात्र मिळते. धाव मात्र सरकून जाते. 47 घेऊन जायचं स्कोर. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिलं गेलं. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करताना बियान्स फायटर जुगाव. ओ माय गॉड. म्हणून म्हणत होतो आम्ही जेवढी ताकद वडली रामचंद्र पाटीलची आहे त्यावेळेस त्यांच्यासारखी ताकद ऋतांशू रामचंद्र पाटीलची आहे. काय कडक शॉट ऑन जॅक ओर द राहुल शेट्टी झेड. चरण बेहतरीन स्ट्रोक. अर्धशतक पार होते प्रदीप. 53 नाही 4 ओव्हर. 7 चेंडूचा अजूनही खेळ मध्ये बाकी आहे. पहिली सिंगल, दुसरी सिंगल, षटकार, नो बॉल आणि पुन्हा एकदा षटकार. 7 चेंडूचा खेळ. प्रदीप कुठपर्यंत धावसंख्या जाण्याची शक्यता वाटते तुला? सैंडी ये जो जोड़ी मैदान के बीच में बल्लेबाजी कर रही है सुपर डुपर जोड़ी है और दोनों के दरमियान साझेदारी काफी अच्छी पनप रही है. और देखिए मानो कि होड़ लगी है दोनों के दरमियान. यहाँ पे कौन ज्यादा छक्के मारेगा. लाजवाब बल्लेबाजी का मुजाहरा और क्या नजारा मैदान के बीच में सैंडी. येस लास्ट बॉल इन 4th ओव्हर. बॅकफुटवर गेला, जागा बनवली, स्वेरलेगला दिशा दिली, प्रोटेक्शन करेल, क्षेत्ररक्षण एल फील करेल तोपर्यंत ऋतांशचे खात्यात ही जोडली जाईल सिंगल. ओव्हरची झाली येथून 34 समाप्ती. 4 ओव्हरचा 54 धाबा. 54 6 चेंडूचा प्रदीप तुझ्याकडे येतो. 6 चेंडूचा खेळ 54. किती अपेक्षित झाले ओव्हर बॅटिंग करण्यासाठी या धावा कुठपर्यंत मात्र नहीं. यहाँ से अगर देखा जाए तो सैंडी और भी 20 रन अगर जोड़ते यहाँ पे अगर बल्लेबाजी करने वाली टीम वियांश फाइटर जुगाव की तो मैच में मजा आएगा. क्योंकि दोनों भी टीम तगड़ी है. दोनों टीम ने अपना पहला मुकाबला जीता है. एक मुकाबला जीतने के बाद अब दोनों टीमें आपस में यहाँ पे भिड़ रही है सैंडी. तो दोनों भी चैंपियन टीम है और दोनों में एक से बढ़ के एक नवी मुंबई के खिलाड़ी है. तो मजा आएगा ये मुकाबले में सैंडी. नक्कीच प्रदीप. 6 चेंडू मध्ये कमीत कमी 3 फटके मोठे लागले. 20 धावा बनतील आणि हे स्कोर जाईल 74 वर. तेव्हा मॅच मध्ये जबल का त्यांच्याकडे निखिल आहे, धीरज आहे, अशा 2 सर्वोत्तम बॅटर आणि त्यांच्या जोडीला जर जोडले अक्षय असेल, राहुल शेट्टी असेल तर मुकाबला कडक. दोन्ही टीमने एक मॅच जिंकलेला आहे. प्रत्येक टीमला वाटेल दोन्ही पैकी का आपण हा मॅच जिंकून जो टेबल पॉइंट आहे, गुण तालिका आहे, त्यामध्ये आपण अग्रस्थानीमध्ये रुढू व्हावं. कोण होईल कोणाला माहित नाही. 6 चेंडूचा खेळ बाकी. अक्षय मडवी, अक्षय जगदीश मडवी बॉलिंग मार्क. शेवटचं ओव्हर टाकण्यासाठी समोर आहे. तडाखे बंद हा बॅटर, आक्रमक बॅटर ऋतांशू. सुपर याक बेहतरीन कडक बुंदा. पहिलाच बुंद्यात उत्तर नव्हतं.
जरूर पाहायला लागल्या. लेग बायचा इशारा, सिंगल मिळते, स्कोर मध्ये डबल फ्लाय. सैंडी अक्षय जगदीश मडवी जी की अगर बात छेड़ी जाए तो दमकल विभाग में ये जॉब करते हैं नवी मुंबई के और लाजवाब क्रिकेट खेलते हैं बिल्कुल अपने पापा के नक्शे कदम पे. देखिए ये गेंद कितनी घातक गेंद थी. टिप्पा खाने के बाद तेजी के साथ काटा बदलती हुई नीचे रहती हुई गेंद सीधी जाके कदमों से टकराई थी. सुपर बॉलिंग, बॅटची कडा, जोरदार अपील. इथे दूर आहे, दूर आहे, दूर आहे, खूप दूर आहे. खामेजा भोगायला लागला. दंड मात्र सरळ देताना रनआउट. कोणतीच घाई करण्याची आवश्यकता, परंतु पाहिलं दोन्ही बॅट्समन कडक आहेत. दोन्ही सोफेर फटके म्हणजे ओळखले जातात. एकाला कुठेतरी मध्ये माघार घ्यायला लागते. इथे सॅक्रिफाईस केले मी म्हणेन मयूर भोईने. तो परतलाय, पण जाताना चांगली भागीदारी बिल्डअप केली. ती भागीदारी अखेरकार रनआउट होताना तुटली गेली आहे. दुसरा हादरा इथे बसताना विहान्स फायटर जुगावला. कॅप्टन आयकॉन बॅक इन टू द पेव्हिलियन. सैंडी क्रिकेट में जब बिंदी गेंदें आती है तब जो बल्लेबाज होते हैं वो गलतियां करने के लिए मजबूर हो जाते हैं और उसी तरीके की गलती यहाँ पे मयूर भोईर जी ने यहाँ पे की है. रनआउट के तौर पे वे आउट होके वापस जा रहे हैं हताश और निराश होके अपने डगआउट की तरफ. और नए बल्लेबाज जा रहे हैं मैदान के बीच में योगेश भगत उर्फ गैरो. सैंडी येस, अजून एक आक्रमक बॅटर. जसं एक आक्रमक बॅटर परतला मैदानाच्या बाहेर, आता दुसरा आक्रमक एक ताबडतोब बॅटिंग साठी तिसरा बॉल. लव सुपर बॉलिंग यार, सुपर बॉलिंग. का काका आपल्याला नेहमीच आपल्या स्क्वॉड मध्ये आपल्याला घेतो रमेश. त्याला माहित आहे वडिलांच्या प्रमाणे याही आपल्या जो पुतणे आहे त्याचाही तेवढा जोर आहे, त्याचाही तेवढा दमखाना आहे. कारण दोन्ही काकाने त्याचे वडील जबरदस्त बॉलर. एकचा जो चौकडी होती, चौकडी फिट बजायचे टॉनी आणि जगदीश. गुरुदत्त गंसोली व्हेरी स्ट्रॉंग. राईट आर्म होतो विकेट. वा काय गोलंदाजी टाकली यार, अफलातून गोलंदाजी. आता क्रीज सोडायला मात्र मनाई केली, रुची दाखवली नाही. सैंडी आपको अगर क्रिकेट लंबे अरसे तक खेलना है तो अगर आप गेंदबाज हो तो आपको गेंदबाजी में मिश्रण करना होता है और ये लाजवाब मिश्रण कर रहे हैं यहाँ पे अक्षय जगदीश मडवी जी. क्या लाजवाब गेंदबाजी देखिए सैंडी. इस ये गेंदबाजी का जो टप्पा है अब तक उन्होंने 4 गेंदें फेंकी है. चारों गेंदों का टप्पा देखिए करीब करीब 4 मीटर आगे की तरफ गेंद को उन्होंने पिच किया है. सैंडी येस नक्की. वाट अ लवली सटीक लाईन अनलेन. पाचवा बॉल अवे फ्रॉम द बॉडी दुरून खेळण्याचा प्रयत्न. सटीक लाईन लेंथ. 5 चेंडू आतापर्यंत टाकल्या, फक्त 2. एक बाय आणि एक लेग बाय, म्हणजे मेडन ओव्हरच्या दिशेने. कारण एकही धाव त्याने बॅटले नाही. चान्स फॉर द फर्स्ट या प्रीमियर लीगचा पहिलं निर्धाव षटक पाहायला मिळेल काय? फक्त सिंगल. 56. लास्ट बॉल. ही बॅटला जर त्याने लागू दिले नाही तर मेडन ओव्हर. काय कमालीची बॉलिंग. 1/3 मॅन, एक बॅकवर्ड पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन लॉंग ऑफ. मिकाओ कॉर्नर द आउट सेट, द बेस्ट फिल्डर इन दिस टीम. ड्यूकचे लास्ट बॉल इनिंग मधला. अक्षय जगदीश मडवी कम्स इन बोर्ड टू गॅरो. ओ माय गॉड, लागले का नाही? परत चेंडू सुसाट सुटलाय. पाठीमागच्या दिशेने स्वतः जाईल. थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षण फील करेल. 2 धावा. इशारा अपेक्षित आहे. बॅट, ओ माय गॉड, हार्डलक. बॅटला लागला शेवटचा बॉल, अन्यथा निर्धाव मेडन ओव्हर झाले असते. फक्त धावा दिल्या या ओव्हर मध्ये 4, पण 2 बॅटने, म्हणजे 4 धावा मिळाल्यानंतर काउंट करण्यात 58 झाल्यात. प्रदीप 59 धावांचा टार्गेट. 59 टू विन. काय वाटतं प्रदीप? देखिए सैंडी बॉलिंग एनालिसिस मैं बताता हूं हमारे क्रिकेट दर्शकों के लिए. विकी बंसोड़ी जी ने 1 ओवर गेंदबाजी की जिसमें उन्होंने चला 22 टॉस रन साठी खर्च आम्ही किया और कोई सफलता प्राप्त नहीं की. धीरज भोईर जी ने 1 ओवर गेंदबाजी की, 3 रन खर्च किए, कोई सफलता प्राप्त नहीं की. प्रदीप माफ करिए. तर नेक्स्ट मॅच टॉस इनिंग ब्रेक नंतर आम्ही बोलवलं होतं विकी मुंबईकर आणि भावेश नाईक. जो पहिला मॅच ज्याने गमावलाय, हरलेला आहे, ते हरले टीमची आता नेक्स्ट मॅच आहे. एका बाजूला अप्पा स्ट्रायकर्स, तर दुसऱ्या बाजूला ट्रायडंट नवी मुंबई. 2 कॅप्टन आहे. पटकन एक इनिंग संपलेले मित्रांनो. हा रूल मात्र फॉलो करावा लागेल, अन्यथा पेनल्टीला सामोरा जाईल. जो कॅप्टन या इनिंग ब्रेक नंतर उपस्थित नसेल त्याच्या विरोधामध्ये मात्र कडक कारवाई करण्यात येईल याची दक्षता आहे. ओटो प्रदीप. बिल्कुल सैंडी. धीरज भोईर जिन्होंने 1 ओवर गेंदबाजी की, 3 रन खर्च किए, कोई सफलता नहीं. स्वप्निल ठाकुर 1 ओवर गेंदबाजी की, 11 रन खर्च किए, 1 सफलता प्राप्त की. प्रिंस सिंह सबसे ज्यादा यहाँ पे महंगे साबित हुए, 18 रन खर्च किए, कोई सफलता प्राप्त नहीं की. और अक्षय मडवी जी ने यहाँ पे डेथ ओवर फेंकने के लिए आए थे, अंतिम ओवर जिसमें उन्होंने 2 रन खर्च किए और कोई सफलता प्राप्त नहीं की.
चला टॉस आपण इथे करतोय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायची आहे. चला भावेश, विकी मुंबईकर आणि भावेश या टॉस साठी टॉस का बॉस हा कक्ष इथे उपस्थित आहे आणि त्याच कक्षामध्ये आम्ही टॉस इथे करतोय. भूषण पाटील आमच्या बरोबर उपस्थित आहे. प्रेमनाथ मडवी साहेब यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. प्रेमनाथजी मडवी साहेब, जेथे जेथे स्पर्धा असतात सँडी नवी मुंबईमध्ये, तेथे तेथे हे जाऊन स्पर्धेची शोभा वाढवतात. तेच आमचे गोठवली गावचे भूमिपुत्र प्रेमनाथजी मडवी साहेब यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. ओव्हर टू टॉस बॉक्स. प्रतिष्ठान सीबीडी आणि त्याच्याबरोबर ट्रायडन लॉजिस्टिक नवी मुंबई दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या बरोबर उपस्थित आहे. एका बाजूला भावेश नाईक तर एका बाजूला विकी मुंबईकर. भावेश, प्रेमनाथ दादा टॉस इथे करतायत. आपण पाहत आहे नवी मुंबईच्या अनेक स्पर्धा असतात आणि त्याच्यामध्ये उपस्थित सातत्याने ते असतात. प्रत्येक स्पर्धा पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित असतात आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये आम्ही टॉस इथे करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहे. एका बाजूला भावेश नाईक तर एका बाजूला विकी मुंबईकर. दोन्ही खेळाडू ऍज अ ऑल इंडिया आयकॉन खेळत असतात. टॉस इथे होतोय. भाई हा कॉल आलाय आणि अखेर NMTC विकी आता बोलावंच लागेल. टॉस पहिल्यांदा तुम्ही जिंकलाय. आपण नवी मुंबईची ही पहिल्यांदा ही संकल्पना पाहताय रबर बॉल क्रिकेट. त्याच्यानंतर 3 ओव्हर तिसऱ्या ओव्हरमध्ये तो बॉल आणण्यात आलाय. ही संकल्पना कशी वाटली? पहिला सामना पराभव झालाय, आता गेम प्लॅन कसा असेल आणि काय कराल तुम्ही? आम्ही पहिला सामना हातांचा जिंकलेला हरलो, आता जिंकण्याचा प्रयत्न करू बस. विकी, जाता जाता आणखीन एक प्रश्न विचारतो. भावेशच्या बरोबर खेळायचंय म्हणजे ॲज अ एक मित्र देखील तुम्ही आहात. सातत्याने तुम्ही खेळत असता. पहिल्यांदा तुम्ही निर्णय काय कराल आणि त्याच्याबरोबर खेळायचंय म्हणजे सातत्याने तुम्ही एकामेकांच्या बरोबर खेळत असता. ॲज अ ऑल इंडिया आयकॉन लेवल तुम्ही खेळता. नवी मुंबई असो, नवी मुंबईच्या बाहेर खेळताय, कसं वाटतंय आणि त्यांच्याबरोबर खेळायचंय? काय गेम प्लॅन घेऊन तुम्ही मैदानामध्ये उतराल? त्याची विकेट घेऊ बस आणि क्षेत्ररक्षण करू. चला विकी, बोलताना कमी बोलतो. भावेश, सगळ्यात आवडता खेळाडू भावेश, बोलायला खरंच आवडतो. आज तुझ्यापर्यंत येतो. बॅटिंग करायची, पहिला सामना पराभव झालाय. एक तुझ्या बरोबर जो भावेश, टीमच्या अपेक्षा भरपूर आहेत. बॅटिंग करायची, आणखीन पहिला सामना बॅटिंगने पराभव झालाय. आता गेम प्लॅन काय असेल आणि संपूर्ण स्पर्धा खेळत असताना कशी वाटली तुला? स्पर्धा खूपच चांगली आहे आणि बॅटिंग करायची, आम्ही जास्तीत जास्त स्कोअर बनवायचा प्रयत्न करू. भावेश, जाता जाता आणखीन एक प्रश्न तुला मी विचारतो. हा जो कॉन्सेप्ट आहे कसा वाटलाय? आणि आणखीन एक प्रश्न, अनेक रेकॉर्ड तुम्ही आपल्या नावी केलं. नुकतीच झालेली भिवंडीची स्पर्धा 28 बॉलमध्ये त्याच्यामध्ये 26 बॉलमध्ये 94 धावांची खेळली. भरपूर चांगला स्ट्रगल केलाय, भरपूर मेहनत तू घेतोस. भावेश, आणखीन पुढे जावा नक्की अपेक्षा मी बाळगतो. भरपूर अभिमान आहे, आपल्या नवी मुंबईचा अभिमान आहे भावेश. आत्ता जो प्लॅटफॉर्म आहे, भरपूर तुझ्या लेवलच्या क्रिकेटरना आणखीन मोठे व्हावेत, नक्कीच मी अपेक्षा करतो. आता बॅटिंग करायची भावेश, कितीपर्यंत नेशील आपल्या टीमला आणि तुझ्या स्क्वॉडमध्ये काही परिवर्तन असतील? परिवर्तन बघू, अजून लिस्ट दिली नाही. जास्तीत जास्त स्कोअर मारू. भावेश, अभिनंदन आहे. टॉस इथे झालाय. विकी मुंबईकर यांनी टॉस इथे जिंकलाय आणि पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. करो या मरो ही लढाई आहे. ऐकायला विसरू नका, पाहायला विसरू नका. मी राहुल राठोड तुमच्या बरोबर जुडलाय. आपण पाहताय नवी मुंबई प्रीमियर लीग 2025चा थरार. तोवर धन्यवाद. धन्यवाद. तो बहुत बहुत शुक्रिया राहुल राठौड़ जी की ये आवाज़ आप यहाँ पे सुन रहे थे टॉस बॉक्स में. बहुत बहुत शुक्रिया. नए उभरते हुए क्रिकेट कमेंटेटर है और मज़ा आया सैंडी. आज इम्पैक्ट प्लेयर की घोषणा कर रहे हैं यहाँ पे एम्पायर. इम्पैक्ट खिलाड़ी अंदर गए मैदान के सैंडी. दोन्ही संघाचा एक एक 12वा खेळाडू या आमच्या कॉमेंट्री कक्षामध्ये. शुभम, मैन फ्रॉम कोपरी गांव, रिद्धि सिद्धि कोपरी के खिलाड़ी है शुभम. इम्पैक्ट के तौर पे मैदान के बीच में गए और ये एक सफल और कारगर जोड़ी मैदान के बीच में जा रही है. निखिल मडवी और राहुल शेट्टी, ये जोड़ी मैदान के बीच में जा रही है. अगर देखा जाए सैंडी तो घनसोली 11 घनसोली की तरफ से काफी क्रिकेट खेला है दोनों भी इन जाबाज खिलाड़ियों ने. आज देखते हैं टॉनी टाइटंस अपने फ्रेंचाइजी के लिए ये क्या कुछ कर पाते हैं यहाँ पे. मॅच रंगणार लेट
अनंता स्मृती अप्पा स्ट्रायकर सीबीडी आणि ट्रायडंट नवी मुंबई. तर टॉस जिंकले अर्थातच अनंता स्मृती अप्पा स्ट्रायकर्स टीम कॅप्टन विकी मुंबईकरने. काय हेलिकॉप्टरने स्टार्ट केली पहा प्रदीप. व्हॉट अ बेहतरीन स्ट्रोक. आजच्या दिवसातला सर्वात देखणा ऑफसाइड ऑप्शन ही रेन फुल एनचा चेंडू बॅटचा डल यॉर्कला एक खणखणीत उत्तर दिलं. काय स्ट्रोक. बेहतरीन स्ट्रोक बाय राहुल शेट्टी. छेरान दणदणी सुरुवात है प्रदीप. बिल्कुल लगता है राहुल शेट्टी अगर देखा जाए तो सैंडी घर से ही सेट होके आए हुए आज नजर आ रहे हैं इस मुकाबले में खास करके. दुसरा फटका फसला. चान्स फॉर द कॅच. हो माय गॉड. राहुल शेट्टीचा झेल इथे मात्र ड्रॉप. खूप महागात पडेल मित्रांनो. इथे येसलो गाडी फसणार होती पण त्वरित मात्र सावरलं आणि जिथे दोन होते तिला कन्वर्ट केला निखिल आणि राहुल शेट्टी तिसऱ्या मध्ये. षटकार 3 झेल सुटला. 3 धावे मिळाले. रॅपिडने पुढे जाताना 59 धावांचा पिछा करताना बिनगडी बाद 9. सैंडी मिस टाइम किया था स्ट्रोक को राहुल शेट्टी ने. एक कैच निश्चित रूप से उछला था लेकिन पकड़ना चाहिए था सैंडी का क्योंकि गेंद काफी ऊपर की तरफ गई थी हवा में. इस दरमियान मिलिंद वेट्टा जी का यहाँ पे आगमन हुआ है. एक बहुत ही सफल और कारगर खिलाड़ी मिलिंद वेट्टा. कोपरखिरने गांव के कई साल तक क्रिकेट की सेवा की है मिलिंद वेट्टा जी ने सैंडी. येस आणि एक सफल आयोजक सफल कॅप्टन कूल म्हणून त्याला कोपरखंडेने ओळख दिलेली आहे. मिलिंद बेट्टा सरचे स्वागत आहे MTC या स्पर्धेमध्ये. योगेश पाटील फ्रॉम कुक्षेत प्लीज आपण यायचं. आपलं सरचे स्वागत आहे. आणखी एक तरा षटकार. खूप चांगली बॅटिंग. एक षटकार पहिल्या चेंडूवर हेलिकॉप्टर राहुल शेट्टीचा आणि आता निखिल कॅप्टनने तो दणका दाखवताना तोच आक्रमक रूप धारण करताना षटकार खेचलाय. ताबडतोब बॅटिंग. गुड स्टार्ट बाय टोनी टायटन्स. चांगली शानदार सुरुवात. 15 धावा बनल्यात. बिनगडी बाद प्रदीप. फक्त 59 आता वाटायला लागले का सुरुवात तशी चांगली केली. मयूर भोवती जबरा हमला. जबरदस्त हमला. विकेट मिळवणे विकेट काढणं मात्र महत्वपूर्ण आहे. जाऊया आणि एक्सप्रेस ऑफ द नेव्ही मुंबई प्रमोद पाटील यांना करूया आपण सन्मानित. योगेश पाटील माफ करा. प्रमोद पाटील एक्सप्रेस गोलंदाज मात्र सन्मानित करणार आहेत. स्वागतम सुस्वागतम. आमच्या विनंतीला मान देऊन योगेश पाटील आपण इथे उपस्थित आहात. हो प्रमोद पाटील हे कमिटी मेंबर आहेत पण आम्ही विचारलं तेव्हा तर माझा कोणताच मात्र इथे सहभाग नाही असं प्रमोद पाटील म्हणाले होते. चुकी काय आमची भूषण. योगेश सरचे स्वागत आहे. एक बेहतरीन बॅटर जे गजान कुक्षत त्यांना सन्मानित केले जातं. औचित्य आहे पहिलं पर्व रबर बॉल NMTCA प्रेझेंट. कुशल एलिमन सारसोले लारा यांचं खरोखर मनापासून आम्ही इथे आभार व्यक्त करतोय कारण खूप चांगली अशी योगदान दिले. खूप सहकार्य राहिले. अगदी खेळपट्ट्यापासून मैदान साफसुथरा कसा ठेवावा कसं त्याच्या खेळपट्टीने सजव याच्या सुरेख आम्हाला एक कुशल सरसोळेने सहकार्य केल्याबद्दल आणि लारा मला लारा क्रिकेट म्हणलं तर काही तुम्ही लाराकडे जा तो नाही म्हणणार नाहीये. क्रिकेटसाठी काही पण असं लाराचा आम्ही इथे विशेष आभार व्यक्त करतोय. सबमेट डिलिव्हरी बॅटच्या खाली राहिल्या चेंडू अलॉंग द ग्रास. चला निखिलची विकेट गेल्यानंतर मैदानाच्या आत खऱ्या अर्थाने पहिली मॅच ज्याने फिनिश केले तर फिनिश तुषार मोहंती क्रमांक 3 वर. धावा मात्र म्हणल्यात प्रदीप 16. एक गडी बाद. मयूर भोईर जी की मैं निश्चित रूप से प्रशंसा करना चाहूंगा. लाजवाब बल गेंदबाजी यहाँ पे करते हुए. काय ना ऍक्शन यार. जथे फटका बसला तर स्टँड ऑन डिलिव्हर. मोहर उमटवले. काय पहिला षटकार नंतर पहा काय नजाकत यार. या रास आलेला मैदान आहे. याच मैदानावर NMPL मिस्टर NMPL ओळख दिली होती राहुलला. नवी प्रीमियर लीग त्यामध्ये त्याने काढलेले षटकार पर्व दुसरं ते मैदान गाजवलं होतं. दणानं सोडलं होतं राहुल शेट्टी. तेच मैदान बॉल रबर असला तीच अफलातून तीच मक्तेदारी तो जोश तो उत्साहामध्ये खेळताना राहुल शेट्टी. बेहतरीन स्ट्रोक अँड छेरन. बिल्कुल सैंडी जितनी जोर से गेंद डाली थी मयूर भोईर जी ने उतनी जोर से गेंद को मारा है यहाँ पे राहुल शेट्टी ने और गेंद बॉन्ड लाइन के पार चली गई 6 रनों के लिए. अब देखिए स्कोर है 22 रन
अब आलम है जीतने के लिए चाहिए, गेंदे बची है 24 और रन चाहिए 37। मजा आया सैंडी आज। रौनक तांडेल जो कि करावे गांव के ये भूमिपुत्र है और लाजवाब यहाँ पे यहाँ पे जो स्कोरिंग की भूमिका अदा कर रहे हैं, ये देख के काफी अच्छा लगा सैंडी। नक्कीच प्रदीप आणि अजून एक खास आहे डावखुरा स्विंगिंग गोलंदाज मग त्याची ओळख आहे काय गोलंदाज जगतो ज्यापर्यंत तो शानदार अक्षर करतो ना त्यापर्यंत त्याची एक अफलातून सुरेख अशी गोलंदाजी आहे स्वतः आम्ही पाहिलेले अग्री कोहली प्रीमियर लीग प्रवीणजी भगत यांचं आगमन झालेलं आहे येस रुचकर जेवण स्वादिष्ट जेवण त्यांच्या माध्यमातून आम्हाला इथे पुरवण्यात आलेलं आहे थँक्यू सो मच प्रवीण येस ज्या नावाची चर्चा खूप आहे तो अनुराग मिश्रा ये और क्रुशल असे प्रदीप आज चर्चेमध्ये असं गोलंदाज काहीतरी मात्र यांनी खलबल माजवलं ना तर कमबॅक करेल पहिला ओव्हर टाकला थोडंसं मोमेंटम स्वीप केले 60% मॅच मात्र झुकली गेली टॉनी टायटन पण 4 ओव्हर हा पल्ला कोणत्यापर्यंत जाईल 40 जरी असेल पण त्याचे पर्सेंटेज हा गोलंदाज वाढू शकतो नाव आहे अनुराग मिश्रा बॉलिंग मार्क लेफ्ट हँड अनुराग मिश्राचं जोरदार स्वागत केलं पहिल्या मॅच पासून सांगायला सुरुवात केली ही स्पर्धा मी गाजवते यानंतर कोणताही गोलंदाज असो स्विंगिंग असो यॉर्कर असो त्याला अशाच प्रकारचे वायफा करणार व्हाट अ करेक्ट स्ट्रोक तुषार मोहंती पिंटू फटाक शॉट खेला सैंडी, कितने जल्दी हरकत में आ जाते बल्लेबाज तुषार मोहंती। निश्चित रूप से प्रशंसा करना चाहूंगा उनकी। अलॉन द कार्पेट चुंबन घेऊन एक होती दुसरीची मग गिल्ली जरूर जस्टम वरती होते त्या उडवल्यात परंतु उशीर झाला होता इम्पॅक्ट प्लेअर सुरेख असा बॅटर आहे शुभम रिद्धी सिद्धी कोपरी परंतु इम्पॅक्ट प्लेअर म्हणून त्याला उतरवले या सेकंड इनिंग मध्ये कारण विचार केला काहीतरी बॉलिंगचा जर विचार केला तर हा गोलंदाज कामी होऊ शकतो परंतु इथे शानदार म्हणजे जी सुरुवात केली ना तिथे मात्र निष्फळ ठरलाय क्षेत्ररक्षण करणारा काय करू नाही काय करे एक विकेट गेली आणि धावा लागल्या धाव फलकावर तब्बल 30-59 धावांचं आव्हान आता जिंकण्यासाठी 22 चेंडू आणि 29 धावा 22 and 29 रन्स टॅप केला शॉर्ट टर्नमॅन येईल पुढे लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न केला होता टाकण्याचा प्रयत्न केला दानक मिश्राने पण फक्त सिंगल मिळते आता 21 चेंडू आणि 28 धावा मॅच खूप जवळ आहे पण मॅच जर बनवायचं विकेट काढायला लागतील विकेट काढलं तर शक्य होईल तर पॉसिबल होईल अन्यथा राहुल आणि तुषार मॅच लवकर संपवतील नो डाऊट डीप एक्स्ट्रा कबल लॉंग ऑन लॉंग ऑफ येस गुड मॉर्निंग सचिन म्हात्रे ही अफलातून आवाज आमच्या दशरथ दादांच्या बरोबर ऐकायला मिळणार आहेत त्यांच्या सोडूतला हर्षद असेल रोहित बोपी असेल अशी तगडी कॉमेंट्री आपल्या भेटीला आणि दशरथ दासला म्हटलं तर वातावरण फुल धमाल प्रदीप बिल्कुल सैंडी, दशरथ दादा पाटिल जी का नाम जहां पे भी आता है वहां पे धमाल ना हो तो उस मैच में क्या मजा है सैंडी। यस 31 धावा दुसरं ओव्हर फक्त चालू आहे आणखीन एक खराब चेंडू नो बॉलची घोषणा महेंद्र पाटील एक एक्स्ट्रा धाव मिळणार चेंडू असेल फ्री हिट खूप खराब मात्र इथे पाहिला तर प्रदर्शन राहिला एक मॅच जरूर जिंकली जो फिल्डिंग करतोय टीमने बियान स्पायटर्स जुगा परंतु हा मॅच कुठेतरी थोडा मात्र विस्कळीत झालेला टीम वाटतोय प्रत्येक खांजे झुंकलेले आहे प्रत्येक गोलांचे चिचून न टाकता स्वेर मारा केलाय अनुराग मिश्रा बाउन्सिंग टाकण्याचा प्रयत्न बॅकफुटवर गेला त्याला स्पेअर ऑफ द विकेटला मात्र स्टेअर केलं होतं जोपर्यंत क्षेत्ररक्षण येईल फील करेल आरामात सिंगल बरोबर भरोसा ठेवताना समाधान मानलं राहुल शेट्टीने सिंगल पुढे जातो स्कोर 33 धावा अजूनही 10 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय आणि धावा मात्र लागल्यात तर 33 20 चेंडूचा खेळ बाकी आणि 26 धावा टेक इन रिव्ह्यू हाईट बाउन्सिंग होता बॅकफुटवर पण बॅट्समनची मांग आहे का थोडासा रिव्ह्यू घेताना आम्ही पाहतोय का हा बाउन्सिंग कुठपर्यंत मात्र उंचीला गेले तब्बल 1975 पासून आपल्या अंपायरले कारकिर्दीला सुरुवात करणे प्रवीणजी शिंदे आणि त्याचे सौम्य दत्ता मेहर रिव्ह्यू मध्ये काय घडते ते स्क्रीन मध्ये पाहताना इट्स अ नो बॉल
इट्स नो बॉल. मौनसिंग बॅकफुटवर गेला आणि मैदानाच्या बाहेर दोन अंपायर म्हणजे शिंदे आणि दत्ताम्याने ते उचलून धरली आणि फेवर ऑफ द बॅट्समॅन इट्स चान्स फॉर द बॅटर नाव. फ्री हिट, डी स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ अँड डीप एक्स्ट्रा कबा. 20 चेंडू, 21 चेंडू आणि 25 धाबा. अनुराग मिश्रा कमजिंग बॉल लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. शॉट ऑन जॅक, झेल घेऊन फायदा न होणार नाहीये कारण चेंडू आहे फ्री हिट. जरूर बाद झाला होता चेंडू होता अनुराग मिश्राचा हा फ्री हिट. अनिकेत बांबरे फ्रॉम श्रीकृष्ण दिवा जो स्टँडिंग आहे काऊ कॉर्नरच्या ठिकाणी आपल्याला पाहू शकतो. फिल्डिंगच्या ठिकाणी फाईन मिड विकेट अँड फाईन काऊ कॉर्नर. Great shot for the floor! Great shot, perfectly middle of the bat. Back foot वगैरे जागन स्क्वेअर ऑफ द विकेट ला क्या फ्लातू तीसरा षटकार बॅट मधून येतो लावू शकत. छान. बिल्कुल सैंडी, काफी ज्यादा छोटी गेंद थी और बैकफुट पे जाके देखिए किस तरीके से बल्ले को स्विंग कर दिया, पिकअप स्ट्रोक खेला था और गेंद 6 रनों के लिए यहाँ पे जाकर गिरी. बिल्कुल दर्शक दीर्घा में गेंद ने जाके सांस ली. क्या लाजवाब बल्लेबाजी. येस प्रदीप 41 षटकार स्कोर पोहोचवते आणि आता जिंकण्यासाठी आता चेंडू जास्त आणि धावा कमी. 19 चेंडू आणि 18. शॉर्ट ऑफ चेंडू होता, बॅक लेंथ होती, बॅकफुटवर गेला आणि काय मधोमध घेतल्या एकदम छातीच्या जवळून स्ट्रोक फेकून दिला स्क्वेअर लेगच्या वरून. मिळाला सा इथे होते 1 to go. 11 चेंडू मध्ये हे सडेतर उत्तर दिले पहा. स्कोर 41 वर. धावा मात्र आता खूप कमी वाटायला लागल्यात. 59 धावांचं टार्गेट आणि टॉनी टायटन्स या टीमने ताबडतोब फलंदाजी करताना अवघ्या 11 चेंडू मध्ये धावा कुठल्यात 41. फक्त एक मात्र गडी तंबूच्या असलेला कॅप्टन निखिल षटकार ठोकून बॅक इंटू द पवेलियन. प्रदीप. बिल्कुल सैंडी, ये जो जोड़ी मैदान के बीच में खेल रही है राहुल शेट्टी और तुषार मोहंती, ये जोड़ी काफी अच्छी यहाँ पे साझेदारी कर रही है. केवल साझेदारी नहीं कर रही है सैंडी, कम गेंदों में ज्यादा से ज्यादा रन यहाँ पे ठोक रही है. ये सबसे बड़ी बात होगी अगर यहाँ पे ये टॉनी टाइटन की टीम जीत प्राप्त करती है. लाजवाब बल्लेबाजी यहाँ पे करते हुए दोनों भी बल्लेबाज. नाव सेकंड ओव्हर लास्ट बॉल, शेवटचा बॉल, दुसरा ओव्हर. अक्षरशः प्रेशर टाकला. म्हटलं जातं ना ऑप्शन अटॅक इज द बेस्ट ऑप्शन ऑफ द वेन आवर द चॉईस. बेस्ट बॉल याचं उदाहरण दिलं इंग्लंडनं. मग ती किती स्कोर असो तुम्ही जाऊन गोसात तुटून पडा आणि ते बेस्ट बॉलनं टेस्टला कसं कन्वर्ट केलं वन डे मध्ये. लाजवाब यार. तशी रणनीती अनुभवलेली. कारण 59 डावा थोडंसं सावकाश गतीने खेळलो प्रदीप तर गोलंदाज बॉलर आपल्याला अडचण येते. त्याच्या अगोदर जे आपल्याला अडचण येते त्यांच्या अडचण आपण वाढवू असा खेळ मात्र खेळताना ताबडतोब ओव्हरचा झालेल्या मित्रांनो 2 ओव्हरचा खेळ इथून होतो समाप्त. अनिकेत बंद्रे सैंडी श्रीकृष्ण दीवा के खिलाड़ी, काफी अच्छी क्रिकेट खेली है अपने जीवन में, लेकिन इस प्रतियोगिता में मेरे ख्याल से जितना उनका इस्तेमाल करना चाहिए था उतना उनके टीम ने उनका इस्तेमाल नहीं किया है सैंडी. येस, पण यावर्षी बराचसा वेळेला प्रमोट केलेला आहे प्रदीप. 1 डाऊन 2 डाऊन त्याचा पुरेपूर फायदा मात्र घेताना त्याने जे मॅच गेले ते मॅच काढल्यात. पण इथे मात्र ती बॅटिंगची संधी त्याला तेवढी मिळाली नाही. हे दुर्दैव आहे. परंतु पाहूया 18 चेंडूचा खेळ बाकी नाही. 18 मध्ये बॉल टू रन म्हणजे 18 धाबा. या 18 मध्ये 18 काय होईल मैदानामध्ये जाऊया आणि ऐकूया आपल्या अर्जे सम्राट प्रदीपजी विचारणा आगे का खुदे का अकोकाल. थँक यू सैंडी. सीम बॉल चॉईस नाही आहे. जे एम्पायर देतील तेच घेऊन गोलंदाजी करायची आहे प्लीज. अभी देखिए ये सीम गेंद का इस्तेमाल किया जा रहा है क्योंकि सैंडी ये तीसरा ओवर प्रगति पे होने जा रहा है और यही खासियत है इस प्रतियोगिता की. क्या लाजवाब क्रिकेट प्रतियोगिता. जितना भी धन्यवाद आदरणीय संदीप जी गणेश जी नाइक सर और हमारे रबर बॉल क्रिकेट कमेटी को दी जाए उतनी कम है. लाजवाब क्रिकेट प्रतियोगिता. अब ये स्विंग गेंद का इस्तेमाल किया जा रहा है और गेंदबाजी का सुशील दाखवल मैन फ्रॉम जूगांव इस बार गेंद आने का इंतजार किया, बैकफुट पे गए और गेंद को कट कर दिया है. गेंद जा रही है स्क्वेरिश थर्ड मैन रिजर्व में दौड़कर 2 रन अर्जित किए तुषार मोहंती जी ने और इस तरीके से 2 रनों के साथ कुल स्कोर है 43 रन. 59 रनों का लक्ष्य है, 59 रनों की जीत है और 59 रनों की मंजिल है. NMTC A के कमेटी को जितना भी शुक्रिया अदा कहा जाए उतना कम है.
पहली वेबसाइट सैंडी अगर देखा जाए तो टेनिस क्रिकेट जगत में हमारे नवी मुंबई में आज लॉन्च हुई है, ऑनलाइन के जरिए उसका उद्घाटन किया था आदरणीय संदीप जी गणेश जी नाइक सर। और इस मरतबा गेंद आने का इंतजार किया, सीधे बल्ले से गेंद मिड ऑफ रीजन में खेला और तुषार मोहंती जी ने दौड़कर 1 रन लिया और स्ट्राइक रोटेट हुई है सैंडी। ये बड़ी बात होती है क्रिकेट में। अब गेंदबाज को जो अपनी रणनीति है उसमें बदलाव करना होगा। अब आलम यह है 16 गेंदे और 15 रन चाहिए, 16 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी। गेंदबाजी कर रहे सुशील धाकवल। इस बार ये काफी ज्यादा छोटी गेंद थी, गति में परिवर्तन किया था, लेकिन इस मरतबा पूरी तरह से गोता खा गए यहाँ पे राहुल शेट्टी। गेंद की गति को भाप नहीं पाए सैंडी। येस प्रदीप, आणि तेच समजावण्यासाठी जातो तुषार का हा चेंडू जो 2 ओव्हर टाकले त्यापेक्षा सावकाश गतीने येतोय। बा सांभाळ, जिथपर्यंत पोहोचले बरोबर सुरक्षित, काय घोटाळा करू नको जिथून आपली एकदम विकेट एकावून 1 पडायला लागतील। बिल्कुल सैंडी, 15 गेंदे 15 रन चाहिए, मैच ऑन है, मजा आ रहा है मैच में। इस बार मिस टाइम किया है, स्ट्रोक को देखते हैं, गेंद लॉन्ग ऑफ बॉन्ड लाइन की तरफ जा रही है और बॉन्ड लाइन को क्लियर कर दिया और ये 6 रन। बिल्कुल मुस्कुराता हुआ चेहरा राहुल शेट्टी का यहां से नजर आ रहा है। लाजवाब बल्लेबाजी कर रहे हैं और कोई भी बल्लेबाज जब मैदान के बीच में बल्लेबाजी करता है, बल्ले के बीचों बीच गेंद लगती है, तब उस बल्लेबाज के चेहरे के ऊपर मुस्कुराहट आती है। उसी तरीके की मुस्कुराहट 14 गेंदे और 9 रन अब जीतने के लिए चाहिए सैंडी। येस, एकदम खुला केलं मॅच। अवे फ्रॉम द बॉडी, लवली डीप एक्स्ट्रा कव्हर, फाइन एक्स्ट्रा कव्हरला प्रयत्न जरूर केला पण निष्फल। लाजवाब बल्लेबाजी कर रहे हैं, पूरी तरह से आंखें जम चुकी है। अब दोनों बल्लेबाजों को मानो कि गेंदें फुटबॉल की तरह नजर आ रही है। स्विंग गेंद यहां पे कर रहे हैं, स्विंग गेंद का इस्तेमाल किया है इस प्रतियोगिता में। लाजवाब क्रिकेट प्रतियोगिता। इस बार गेंद आने का इंतजार किया, पुल कर दिया है, गेंद जा रही है स्क्वायर लेग बाउंड लाइन के ऊपर से और ये 6 रन। ओवर की समाप्ति हुई है, अब गेंदें बची है 12 और रन चाहिए 2। 12 गेंदे और टॉनी टाइटंस को जीतने के लिए चाहिए 2 रन। क्या लाजवाब खेल का प्रदर्शन किया है टॉनी टाइटंस के बल्लेबाजों ने सैंडी। पूरी तरह से मंसूबे को पस्त कर दिया है अगर देखा जाए तो वियांश फायटर्स जुळगाव के सैंडी। नक्कीच प्रदीप, खूप दडपणाकडे आणलं। पहिल्या चेंडूची सुरुवात केली तेव्हा मागे पाहिलं नाही, त्याला माहित थोडंसं 2-3 ओव्हर जो पुरेपूर बसबाकडून येणारे चेंडू निश्चित आपल्याला बॉल टू रन येतील। 12 चेंडू आणि 2 धावा आणि पहा मॅच कसा उद्ध्वस्त केलाय। 11 चेंडू शिल्लक आणि तब्बल 9 गडी राखून ही दुसरी मॅच जिंकताना गुण तालुक्यामध्ये अगदी अग्रस्थानी पोहोचताना धूमधडाक्यामध्ये टॉनी टायटन्स। आणि टॉनी टायटन्स हा जो संघ मालक आहे स्टायलिश रमेश मडबी, टॉनीचा चेहरा पहा असं उल्लासित। वेल डन यार। बिल्कुल टॉनी के चेहरे के ऊपर देखिए बिल्कुल मुस्कुराहट यहाँ पे दिखाई दे रही है और क्यों ना खुश हो सैंडी, क्योंकि लाजवाब खेल उनके टीम ने यहाँ पे किया है। और जैसे ही यहाँ पे अगला मैच की शुरुआत हो, आइए दशरथ दादा पाटिल। सैंडी, दशरथ दादा पाटिल से मेरी पहली बार मुलाकात हुई थी क्रिकेट के मैदान में 1985 में। दशरथ दादा ठाणे के सेंट्रल मैदान में धर्मवीर आनंद दिघे चषक में, जिसके आयोजक थे प्रकाश जी परांजपे सर। और उसके बाद देखिए 40 वर्षों के बाद वही आवाज, वही ताजगी और वही काबिलियत और वही दर्शकों की चाहत है दशरथ दादा पाटिल जी की, यही पहचान है।